भाई सकाळ घाई दिवस आजचा दुसरा चालू झालेला आहे. आता किती 4 वाजलेले आहेत. लवकर सर्वजण उठलेले आहेत. ब्लॉगर आंघोळ नाही करणार, तसंच येणार आहे. कोण? मी आता आंघोळ करता आताच उठलेलो आहे. जस्ट आंघोळ करू आणि तुम्हाला भेटू. बघा सर्वजण उठलेले आहेत. सर्व साई भक्त उठलेले आहेत. बघा अर्धे झोपलेले आहेत, अर्धे उठलेले आहेत. चला आता आंघोळ करून घेऊ आणि भेटू. येऊ भाऊ ते आंघोळ करून भेटू तुम्हाला. चला तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगला. आजचा दिवस दुसऱ्या दिवसात आपण ब्लॉग कंटिन्यू करतो. भावाचं अंगावाला भावाचे डोल्यावर झोप. चल ना चल ना, मी येतं माझ्या घरला. चला जाऊ आता आंघोळ करू आणि भेटू तुम्हाला. आरतीला पण जायला लागेल. पहिले आंघोळ करू मग भेटू तुम्हाला. थंडी पण खूप आहे, काय करणार, अंग ते धुवायला लागेल. थंडी खूप आहे. पाय पण बघा खूप दुखतात. पाय पण हालत खराब झालेली आहे. पाय दुखतात मग काही काहीच नाही दुखत. मेकअप करतो एकदम ओके मध्ये सगळे सामान आणले. सायराम आंघोळ झालेले आहे. आता जाऊ खाली आरतीला. तर टाईम पण झाला 4:30 वाजले. चला जाऊ आता आरतीला. आपले बॅग बिग पॅक केलेले आहे. चला आता जाऊ आरतीला खाली. तिकडेच भेटू आरतीला. सकाळी खूप थंडी आहे, तरी आंघोळ केली काय नाही, आंघोळ करावं लागते. चला जाऊ आता आरतीलाच भेटू. बघा सर्व साईराम गेलेले आहे आरतीला. चला आरतीला काय हां टिकली लाव. चला या सर. थंडी बिंडी खूप आहे, काय सांगू नाही शकत. मजा एकदम मजे कोलबी झाले. रातपासून नुसती कोलबीच झाली. पायांची पण गुलटी होईल माहिती घे. हा भावानी सेफ्टी घेतले. काय ना आता एकदम कव्हर मध्ये आपणच कव्हर मध्ये नाही भाऊ, कव्हर मध्ये आले सर्व. साईराम सॉक्स बी घातलेले आहेत बघा पूर्ण. नाही रे मला सॉक्स जमत नाही पायाना. लगी होता सॉक्स. मी घालणार होतो सॉक्स, बघू मधीनच घालीन सॉक्स. चला आरतीला जाऊ आता. चला आरतीला जाऊन भेटू. टाइम पण झाला. ओम श्री साई नाथाय नमः. 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 संतों बातों की अल्लाह बातों की. मी आलो. 5 मिनिटं बाकी आहे. 5 मिनिटं बाकी आहे. आम्ही लेट झालो आरतीला. काय नाही थोडीशी भेटली तेवढीच समाधान आहे. चले आरती झालेली आहे. आता चाय पिऊन घेऊ. थंडी पण खूप आहे. काय नाही आता थंडी आहे, जायला लागेल. अँग्लो घातलेले आहे आणि पण पॅक केलं आहे, पूर्ण पॅक केलेलं आहे. काय थंडीला अनपॅक होतं. चहा पिऊन घेऊ. थोडीशी गरमी येईल. आवाज पण बसलेला आहे. ओम साईराम. तब्येत खराब. एक बोला तो गेला ग. चहा बिस्किट जे ना, बिस्किट मना घेतली तुला भावा. बिस्किट जे ना. हा कोणला एक तुला ठेव एक. चला चहा आणि पार्लेजी चाय हे तू पिते चहा? हा दे ना. कारण पिलाच्या माझे पहिले पिऊन तर पार्ले भावा. बिस्किट लागला तर घे. ओम साईराम बिस्किट. चला आता सारमाल गावातून निघालो आहे म्हणून. किती 5 वाजले आता निघाला आम्हाला. अरे सकाळचे 5 वाजले. सकाळीचे सारमाल गावातून आम्ही आता पुढच्या पदयात्रेसाठी निघत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव.
प्रवासासाठी निघत आहे आम्ही पुढचा. आता आमचा प्रवास चालू झाला पुन्हा एकदा. आता तुम्ही जॉईन राहा ब्लॉगला आपल्या. चला जाऊ आता पालखी जाऊ. चला चला ओम साईराम. पालखी पुढं. लंक्यादा पण ओम साईराम. लंक्यादा जॉईन झालेला आहे सकाळी सकाळ ब्लॉगला. लंक्यादा काय कालपासून दिसलाच नाही. नाही, सकाळपासून जॉईन सकाळपासून जॉईन सकाळ भेटलो हा मग पिणारा आलो. आपली जिम्मेदारी हा जिम्मेदारी आपली जिम्मेदारी असते ना. अरे काय बोलतात त्या काय नाही बरं वाटतं आपण दर्शनाला चाललो. वर्षातून एकदा योग येतो आपल्याला. पालखीचा तुम्ही पण अनुभव घ्या. खूप छान आहे. तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या. तुम्ही पण घ्या. बघा थंडी पण खूप आहे. काय नाही तर चालायला लागणार. हे आमचे साई बंधू हा रोशन रोशन 7 वर्ष चालत येतात ते. 7 वर्ष झाले चालत येतात. आपल्याला किती झाले? तुला किती झाले? मला 8-9 झालं. 8-9 वर्ष. आपल्याला 6 वर्ष झाले. लंक्या त्याला 8-9 वर्ष झाले. एकदम भेटलेले आहे. साईराम ओम साईराम. तुला काय सकाळी सकाळी थंडी पण खूप आहे आणि अंधार पण खूप आहे. त्याच्यामुळं ब्लॉग काढायला भेटत नाही. काय बोलशाल का साईराम? काय न बोलायचं एकच आहे. बाबांची इच्छा असली का सगळा अंधार पण दूर होतो आणि थंडी पण दूर होते. ते तर फक्त बरोबर. एकच आहे, आपली श्रद्धा पाहिजे, बाकी दुसरं काही नको. ओम साई. ओम साईराम. ओढ पाहिजे खाली मनात बाबाला भेटायचे. बस सर्व काही शक्य होते. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सर्व काही मिळेल. सर्व काय मिळेल. चला आता थंडी पण खूप आहे आणि अंधार पण आहे. त्याच्यामुळं आता ब्लॉग आता सकाळीच आता उजेड आल्यावर काढू. आता चालून पण खूप आहे ना. गाड्या पण खूप चालतात बघा. त्याच्यामुळं ब्लॉग काढायला पॉसिबल नाही होत. चला सकाळी आता उजेडल्यावर काढू. ओम साईराम. 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 आणि माझी सकाळ गाईच. आता दिवस दुसरा आजचा. आता खूप थंडी पण खूप आहे. आता साईराम गाईच. गाईच काय बोलतात तुम्ही? साईराम काय म्हणता? सकाळपासून तुझ्या ब्लॉग मध्ये मी नाही. हा ते बरोबर. मग? तुम्ही लांब लांब जातात ना. ही वर्दी दिली ना मला. हा वर्दी दिले. वर्दीचं पालन करतो. वर्दीचं पालन. तुम्ही येत नाही ना ब्लॉग मध्ये. लांब लांब जातात त्याच्यामुळे. तुम्ही मोठा युट्यूबर. नाही 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 छोटा युट्यूबर. असं काय ना मोठे नाही. तुम्ही मोठे युट्यूबर. वर्दीला थंडी जास्त लागली. माझे बोल अभी भर गया है. हाँ, अभी इसका इलाज भी नहीं. चलो अभी पड़ेगा ही. चलाना पड़ेगा ऐसा ही. सायकल सायकल नाही का? सायकल सायकल. लाईनर नवीन टाकलेलं आहे आम्ही. लायनरी नवीन टाकल्यात. हा सध्या तरी प्रॉब्लेम नाही. बघू आता पुढं. पुढं बघू लायनरचा काय प्रॉब्लेम. साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई. काल्लेर भिवंडी. हा काल्लेर सर. थंडी लागते. काल्लेर भिवंडी. कॉलेजला म्हणत पाटील त्याच्याकडे हुडकेत होतो मी. हा का? हा चला येतात का शिर्डीला? नाही आता इकडे कामाला नाक्यावर जाईल ना. नाक्या. थंडी लागते. चादर घेऊन आल्या डायरेक्ट. साईराम डेंजर काम आहे तुमचा. चादर घेऊन. पिंडीवर बेल शोभे हिरवा. शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. बा साई बाबा. हिरवा साई बाबा. गोव्या गाऊ कौतुकी तो येर बा साई बाबा.
चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वड्याला चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वड्याला चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वड्याला चंद्रभागेला पूर आले पाणी लागले वड्याला आणि रुक्मिण म्हणताय धाव विठला पुंडलिक माझा बुडाला रुक्मिण म्हणते धाव विठला माझा साई सेवक चे अध्यक्ष साईराम काय बोलतात का तुम्ही? काय बोलतात का? साईचा प्रवास हा सकाळचा प्रवास हा सकाळी आम्ही 5ला निघालेलो. 5ला निघाल्यापासून आता आम्ही जवळ नाश्त्याच्या जागेवर पोहोचलेलो आहोत. सर्व साई भक्त आनंदाने चालत आहेत. जय श्री जय ओम साईराम. ओम साईराम. भेटू आता पुढच्या नाश्त्याला. आता नाश्त्याच्या प्रवासाला किती किलोमीटर आहे? हा पुढचा आता नाश्ता जवळ आता 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे. हा आता इथे तर आता थोडंसं बाबांची पालखी थांबवायला आणि थांबली तर नंतर आपण निघायचा. निघायचं. हा नाश्त्यावरती थांबून सर्वांनी नाश्ता करून आराम करायचा. आपले पालखीचे अध्यक्ष आहेत. खूप मॅनेज करतात सर्व. आता चांगल्या प्रकारे सर्व सांभाळतात. सर्व म्हणजे पदयात्रींना बघण्यापासून तर नाश्त्यापासून जेवणापासून सर्व बघतात. सर्व वेळेवर मॅनेज होते. यांच्यामुळे यांच्यासाठी सलाम एक. चला ओम साईराम. सफरचंद दिलेले आहेत आपल्याला बघा. सफरचंद खाऊ. बाई अध्यक्ष पण आहे. किती लांब आहे आपल्याला? किती लांब आहे इथून? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर ना. तर जवळच आहे. सफरचंद आहे. चला ओम साईराम. ओम साईराम. चला तुम्ही नाश्त्यात ना. या नियोजनासाठी 2-2.5 महिने फार काळजी घ्यायला लागते. फार फिरावं लागतो. मेहनत घ्यायला लागते. मेहनत घ्यावं आमचे लागते. सर्व पदयात्री आमच्या इथं अध्यक्ष विध्यक्ष कोणीच नाही. असं नाही. तुम्ही पण आज जे पालखीमध्ये चालतात ते सर्व अध्यक्ष आहे. आणि सर्व साई पदयात्रींचा त्याच्यावरती हे असतो आनंद असतो. आनंद. आपला अध्यक्ष विध्यक्ष हे कोणी नाही. जे काही आहेत ते सर्व साई पदयात्री. साईराम. साईराम. फायनली नाश्त्याच्या ठिकाणावर पोचलेलो आहे. बघा खूप टाइम झाला आता. किती 8:30 वाजले नाश्त्याच्या ठिकाणावर. शूटिंग फोटो काढू का? कोणताच फोटो. तर बघा सर्वजण आराम करतात. खूप नाश्ता. चला नाश्ता करून घेऊ. कांदे पोह. सागरे दादा काय टाकून आले आम्हाला लांब लांब. कांदे पोह होतं ना. कांदे पोह होते. हा पटापट कपले असते. कांदे पोह. चला आता खाऊन घेऊ. साई भक्त सगळे बसलेले आहेत. नाना खा ना. साईराम आंबट चिंबट. साईराम त्यांनी त्यांची आठवण नेहमी राहते आणि जेव्हा जेव्हा पालखी सहवास काही पण असू द्या रमेश साईरामची आम्हाला नेहमी आठवण येते. आराम कर जरा. साईराम ऊन पण खूप आलेला आहे. थोडासा आराम करू. पुन्हा आपल्या वारीला सुरुवात करू. प्रवास आपला सुरू होणार. थोडासा आराम. एवढं नाही. अर्धा तासाचा आराम घेणार. ब्रेक घेणार. नंतर पुन्हा आपली प्रवासाला सुरुवात करणार. चला ओम साईराम. जय साईराम. चला साईराम. साहेब बघते चालतात. माझे बाहेरचे तर हालत खराब झाले. जेव्हा मला शिवले माकल्याने शिवले भाई. तरी चालाचा सोरा नाही भाई. मंजिल रास्ते खूपसूरत आहे. मंजिल दूर आहे. दुसऱ्या बघता खूप मागे राहिलो. सगळी पुढे गेलेले आहेत. सर्व साई भक्त पुढे गेलेले आहेत बघा. खूप मागे राहिलेलो आहे. लास्ट निशाणी पण आलेली आहे बघा. आपली लास्ट निशाणी आलेली आहे. खूप मागे राहिलो. आता लास्टची निशाण आहे ना दादा. हा लास्ट निशाण. चल ना काला साईराम गेल्या वर्षी या साईरामाने सीन काय केलेला तुम्हाला माहीत आहे का? जो टाईम होता हे साईरामाने सीन केलेला. म्हणजे आपली वस्ती होती सालमारला. दरवर्षीप्रमाणे तिथे असते ना वस्ती. या साईरामाने तिथे त्याचा घडेल ठेवलेला. त्याला माहीत नाही. रात्रीचं पहिला गेल्या वर्षी. हा गेल्या वर्षीच ना. मला पालखी
15 वर्षाचा. कुठल्या याच पालखीत? साईराम भेटलेले आहेत नवी मुंबईचे. बघा साईराम. ओम साईराम. ओम साईराम. कितवा दिवस? आमचा आज तिसरा दिवस. यांना लांब पडतो ना आपला दुसरा दिवस, त्यांचा तिसरा दिवस. पनवेल. बोला साईराम, काय बोलतात तुम्ही? काय नाही, चाललोय. माऊली भेटलेत, बाबांचं नाव घेऊन चाललेत. मुंबईचे हा अध्यक्ष ओम साईराम. भिवंडीचे वरनं आले. आता आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचलेलो आहे. साईराम काय साईरामचा बघा 8 रुबाबाद. साईराम काय गपचूप का या हा इकडे एकटा शेटर. चला पालखी. सर्व जरा आराम करतात, जरा थकलेले आहेत ना. इकडे बघ, ये नक्की बघ काय झालं. आलोक बसल्या तुम्ही? हा सावली जो आहे बघा. आम्हाला विचारत पण नाही. गपचूप महाप्रसाद. तुम्ही तेच बोलला साईराम, विचारून पण तुम्ही असंच बोलता. नाही बरोबर नाही नाही. या महाप्रसाद घ्या. चला आलो. चला हा चला साहेब. आई महाप्रसाद आणलेला आहे, जेवून घेऊ. बघा वरण भात आणि कोशिंबीर, पापड पण आहे, भाजी पण आहे. 2 पापड दिले. साईराम थंडा आणलेला ना तिथे आमचा, त्याच्यामुळं गेलो नाही. आता चला जेवायलाच गेलो. चला आता जेवून घेऊ. दुसरे साईरामला टेन्शन आलेलं आहे, फ्रूटच्या प्रवासाचा टेन्शन आलेला आहे. अरे मला टेन्शन नाही आला. हा मी आता जेवलोय ना, म्हटलं थोडासा बसतो. मी झोपत नाही लगेच. हा. मग ते छातीत लगेच दुख. हा. अजून झोप आले का? मस्त झोपलेलो ना, हे उठवला मध्ये. काय करणार भाऊ, आपल्याला चालायचं पण जावाला लागतं. आपली चालायला तर लागेलच. वरती गे. ओम साईराम. बा थंडा बस यो द्या थंडा. साधा घ्या. जिरा हा थंडा. ओम साईराम. या जिरा सोडा. गर्मीमध्ये एकदम थंडगार, गर्मीमध्ये एकदम थंडगार. चालायला एनर्जी येईल. आता पालखी घेतलेली आहे. बाई सांगते पालखी घेत नाही म्हणून आता पालखी घेतलेली आहे. चला आता तुम्ही कंटिन्यू या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब केले असेल तर करा. चला आता पालखी घेते. बोलायचं तुला बोल. पालखीची जे ना म्हणजे बाई तुझी धर्म दे ना बाई आता पालखी देत, आता जेतेच होतं देत नाही बघ. ओम साईराम. साईराम कुठून? पनवेल. बोला गाणी बिनी बोला साईराम. बोला साईराम बोला. हा चॅनलचं नाव सांगून ठेवा. हा सुजल पाटील. हा मला तो पालखी घेऊन गेली आज्ञा मला. निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? तुम्ही येता का? त्या कारणामुळे पालखी घेताना चप्पल घालायला लागते. कारण आहे तुम्ही बोलतात ना पालखी घेऊन का, तुम्ही बोलतात ना चप्पल का घालतात पालखी घेऊन. हे बघ हे कारण आहे. बघा काचा बघा, रस्ते तसे नाही ना त्याच्यामुळे चप्पल काचा आहे त्याच्यामुळे चप्पल घालायला लागते. नाहीलाच होते साई भक्ताला पण. कारण की काच टोचल्या तुम्हाला माहीत आहे, रक्त निघते पालखी घेऊ शकत ना, त्याच्यामुळे चप्पल घालायला लागते. तर असे कमेंट करत जाऊ नका. तुम्ही समजून घ्या, तुमच्या समोरच आहे. बघा बोला लागायचं नाही. घरच्यापासून इथं बरं वाटतंय की घरी बरं वाटतंय? इथं हा इथं काही सध्या घरची आठवण येते. हा
नाही ना काही माझ्या ब्रज वगैरे आठवण येणार ना हा मग त्यास उद्याची रनिंग आपली कसारा असणार आहे. इथून कसारा 12 किलोमीटर आहे. उद्यासाठी आपल्याला आता खर्डीला पोचलेलो आहे, आपल्या वस्तीवर खर्डी. तर चला, टाईम पण खूप झाला, 6 वाजले आता यायला. सर्वजण आले खर्डी. आता पोचलेलो आहे बघा, जागा पण भेटलेली आहे, बॅगा लावून घेतलेल्या आहे सर्वांनी, बॅगा सर्वांच्या लावून घेतलेल्या आहेत. चला आता आराम करू थोडासा, विजिट पण करायचा आहे. ब्लॉग आजचा ब्लॉग टाकलेला आहे, जाऊन बघा आणि लाईक सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. कारण खूप मेहनत आहे ती. नेटवर्क नसताना ब्लॉग शूट करतो, विजिट करतो, झोप पण नाही भेटत, तरी तुमच्यासाठी ब्लॉग टाकतो. एवढं काय करतो, एक सबस्क्राईब करायला काय मला बटनच दाबायचं आहे यूट्यूबवर. एवढी मेहनत करतो बघा, बाईक चालायला पण लागतं, ब्लॉग पण शूट करतो आणि एडिट पण करायला लागते. त्याच्यामुळं जरा समजून घ्या, लेट आले ते कधी समजून घ्या. परत आता सर्व बॅगा बिगा ठेवलेल्या आहे बघा. उभे काय ते समोसा स्टॉक आणले, भरपूर स्टॉक आणले. हा स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे 7 दिवसासाठी. हा, खपणार नाही स्टॉक, फक्त खाणारे आहेत, हा. खाणारे कोण नाही. आणणारे कोण नाही, खाणारे आहेत. आणणारे पक्का आणि ठेवणारे कोण नाही. वजन होते ना, ते चालायचा पण असते ना, वजन पण होते ना त्याच्यावर. 15 किलो झालं एवढ्या फ्लॅट मध्ये. हा, त्याचे वजन पण होते ठेवायला. खूप आहे. आरती झाली, भजन झाले, आता जेवून घेऊ. आता चला, सर्व आपले पिंपळाचे सदस्य पण आलेले आहे, शिवसाईचे सदस्य बघा. दरवर्षीप्रमाणे आम्हाला भेट द्यायला येतात, दरवर्षी याच ठिकाणी आम्हाला भेट द्यायला येतात. खूप छान वाटते असं, आपले गावातले कोणतरी आपल्यासाठी येतात, असे छान वाटते खूप. असे बघून थोडे येतात पण काय नाही, येऊ द्या, आपल्यासाठी येतात. ओम साईराम. चला जेवून घेऊ आता, सर्वजण आलेले पिंपळाचे सदस्य. चला आता जेवून घेऊ. आता जेवायला पण आलेलं आहे, दाल भात, पनीर भाजी. आपले गावातले पण आलेले आहे, शिवसाई पदयात्रेचे मेंबर सर्वजण जेवायला बसलेले आहेत. तर जेवू आणि भेटू तुम्हाला. चला आता तर ब्लॉगची पण एंडिंग इथेच करतो. ब्लॉग पण खूप मोठा झाला. आता भेटू तिसऱ्या दिवशीचे ब्लॉगमध्ये. आता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग इथेच एंडिंग करतो. आता भेटू तिसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय गाईज, लाईक सबस्क्राईब करा.